मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. इतिहास हा फक्त घटना सांगण्यासाठी नसतो, तर तो संस्कृतीचे प्रतिबिंब असतो. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाला विकृती स्वरूप देण्याचा कट कोणी रचला? छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील चुकीच्या लेखनाची पार्श्वभूमी नेमकी काय होती? बखर नावाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांमधून मराठ्यांच्या इतिहासाला कशा प्रकारे विकृत करण्याचा प्रयत्न झाला, आज आपण जाणून घेणार आहोत. कसे बखरकारांनी आपल्या इतिहासाच्या मूळ स्वरूपावर घाला घालण्याचा प्रयत्न केला, याविषयीचे विचार प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजी या ग्रंथातून उलगडत आहोत. चला शिवकालाच्या 3 टप्प्यांचा आढावा घेऊन या विकृतीकरणाचा पाया कसा रचला गेला हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील ठळक मुद्दे कोणते असतील? बखरकारांनी मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण कसे केले? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या काळातील 3 ऐतिहासिक टप्प्यांचे महत्त्व काय आहे? द हिस्ट्री ऑफ द मराठा आणि मराठ्यांची बखर या ग्रंथांनी मराठ्यांच्या इतिहासावर कसा परिणाम केला? इटालियन प्रवासी मनोची हाफी खान, साकी मुस्तेद खान यांनी मराठ्यांच्या इतिहास विकृतीकरणामध्ये काय भूमिका बजावली? पाश्चिमात्य लेखकांनी आणि बखरकारांनी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे सत्य कसे दडवले? न्यायमूर्ती रानडे आणि रियासतकार सरदेसाई यांच्या लिखाणामध्ये कोणते दोष आढळून येतात? मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाला बखरकारांनी योग्य स्थान का दिले नाही? छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर चुकीचे साहित्य का निर्माण झाले? बखरकारांच्या पौराणिक व धार्मिक लेखणीने मराठ्यांच्या इतिहासाचे स्वरूप कशा प्रकारे बदलले? आजच्या पिढीने बखरकारांच्या या विकृतीकरणावर कोणती ऐतिहासिक दृष्टी ठेवायला हवी? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडत असतो. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्राध्यापक भायकर आपल्या मनोगतात म्हणतात, शिवकालाचे प्रमुख 3 टप्पे मानले जातात. पहिला टप्पा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड, म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ते एप्रिल 1680 पर्यंत. दुसरा टप्पा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द, म्हणजेच 3 एप्रिल 1680 ते 11 मार्च 1689 पर्यंत. आणि तिसरा टप्पा म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा, म्हणजेच 11 मार्च 1689 ते 20 फेब्रुवारी 1707 हा कालखंड. हा तिसरा टप्पा मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड म्हणून इतिहासात ओळखला जातो. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा हा दुसरा टप्पा शिवकालाच्या इतिहासाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा अत्यंत महत्त्वाचा, शिवकालाला जोडणारा महत्त्वाचा दुवा फार मोठ्या प्रदीर्घ कालापर्यंत म्हणजे सन 1960 सालापर्यंत, जवळजवळ 271 वर्षे पूर्णतः इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधकांकडून उपेक्षितच राहिला. परंतु या 271 वर्षाच्या उपेक्षित काळात सन 1960 सालापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर फार मोठी साहित्य निर्मिती झाली. या साहित्य निर्मितीतून छत्रपती संभाजीराजे म्हणजे अत्यंत स्वैर दुर्वर्तनी आणि पित्याचे राज्य बुडविणारा अशी विकृत प्रतिमा लोकमानसात साहित्यिकांनी रुजवली. ललित साहित्यिकांची संभाजीराजांच्या चरित्राविषयीच्या या रंगविलेल्या या कल्पकतेच्या भूताने सर्वांनाच एवढे पछाडलेले होते की इतिहास अभ्यासकांनी आणि संशोधकांनी संभाजीकालीन ऐतिहासिक कागदपत्रे धुंडाळून पाहण्याची तसदी देखील घेतलेली नाही. थोडक्यात सन 1960 सालापर्यंतच्या सरसकट छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर आलेली इतिहास निर्मिती आणि त्यावर आधारलेली साहित्य निर्मिती आणि कलाकृती ही संभाजीराजांच्या धवल चारित्र्याला आणि असामान्य कार्य आणि कर्तृत्वाला कलंकित करणारी
अशीच आहे. सन 1826मध्ये मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँट डफने उपलब्ध मराठी कागदपत्रे, मराठी बखरी तसेच फारसी आणि इंग्रजी कागदपत्रे यांचा अभ्यास करून द हिस्ट्री ऑफ द मराठा हा ग्रंथ 3 खंडात प्रकाशित केला. त्याच इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद सन 1929 साली मराठ्यांची बखर या नावाने कॅप्टन केपन डेव्हिड यांनी प्रकाशित केला. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचा राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ प्रकाशित झाला. याच दरम्यान सन 1902 मध्ये रियासतकार सरदेसाई यांचे मराठी रियासतीचे 2 खंड प्रकाशित झाले. वरील ग्रंथ तत्कालीन मराठी साहित्यिकांसमोर होतेच. त्याच आधारावर अथवा पुरविलेल्या इतिहासावरून साहित्यिकांनी आपल्या कलाकृती निर्माण केल्या. साहित्य निर्मितीचाच मूळ आधार हा सदोष असल्यामुळे त्यांच्या कलाकृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखाच होता. त्यामुळे वाद निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. छत्रपती संभाजी राजांच्या चरित्राच्या संदर्भात समकालीन इटालियन प्रवासी मनुची, रॉबर्ट आर्म आणि मोगली दरबारातील फारसी इतिहासकार खाफी खान, साकी मुस्तेद खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि मोघल दरबाराचे अखबारात इत्यादी लेखकाच्या वरवर वजा इतिहास ग्रंथांचा साधन म्हणून उपयोग केला. पण हे समकालीन लेखकांचे ग्रंथ केवळ बाजार गप्पांवर आणि ऐकीव बातम्यांवर सत्याचा परामर्श न घेता वरवर वजा इतिहास लिहिलेले असल्यामुळे त्यांचे लेखही सदोष असेच आहेत. विशेषतः मराठी साहित्यिकांचा मुख्य भर हा मल्हार रामराव यांच्या बखरीवरच होता. या बखरकारांची संभाजी राजांविषयीची मते आणि इतिहासकारांनी प्रकट केलेली मते एकच आहेत आणि त्याचे निष्कर्ष जर एकच येत असतील तर संभाजी महाराजांच्या विकृत प्रतिमेच्या शोधाचा मार्ग हा चिटणीस बखरीच्या गर्भापर्यंत जाऊन पोहोचतो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द इतिहासात फक्त दुराचारी, दुर्वर्तनी आणि दुर्व्यसनी म्हणून जमा केली. बखरकारांनी कल्पित कथा निर्मिती करून संभाजी राजांना कलंकित केले आणि इतिहास लेखन शास्त्राचे आणि तत्कालीन परिस्थितीचे गाढ अज्ञान हीच मुख्यतः या विचारसरणी कारणीभूत झालेली आहे. मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की बखरकारांच्या लेखातील नोंदीवरून संभाजी राजांचा परिचय यांनी कसा विकृत केला. अशा पद्धतीने लेखकांनी आपल्या पुस्तकात हे विचार मांडलेले आहेत. तर मित्रांनो, इतिहास हे आपले संस्कृतीचे आरसे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास फक्त मराठी माणसांचा नाही तर तो संपूर्ण भारताच्या अभिमानाचा एक भाग आहे. मात्र बखरकारांच्या विकृत लेखणीतून आपल्या इतिहासाचे असे नुकसान झाले, तसेच आपल्या पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकवला गेला. यामुळे आज आपल्याला जागरूक होऊन सत्य इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आलेली आहे. प्राचार्य डॉक्टर S.A. भायकर यांच्या हुतात्मा छत्रपती संभाजीराजे या ग्रंथातून इतिहासाच्या सत्यतेची जाण यायला मदत होते. चला या महान इतिहासाचे संरक्षण करूया आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी खरी माहिती जपून सुद्धा ठेवूया. सत्याचा प्रकाश कधीही मावळत नाही, त्याला फक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.